तर सोशल मीडियाची सुरुवात नक्की तुमची कशी झाली? सगळ्यात मोठा जर सपोर्ट म्हटलं तर माझे मिस्टर अभिजित. वाटलं ना मनामध्ये कुठे की नाही हे चांगलं, तरी मला असं कधी म्हणून नाही दाखवलं की भक्ती तू हे नको करू. माझ्या सासऱ्यांना बरेच लोक म्हणायचे की तुमची सून हे असं काय करते, लोकांना काय आवडतं हे जर आपण करत बसलो तर आपल्यालाच लिंक नाही लागणार की मी काय करू. तेव्हा मला बरेच जण अक्षरशः भांडायला आले होते, तुझ्यावरती आम्ही पोलीस केस करू किंवा मग तुझं चॅनल बंद करू. पण कुठेतरी वाईट वाटलं होतं की अरे ह्याच्यासोबत आपण इतकं छान छान बोलत होतो, ह्या व्यक्तीने असं केलं. आमचा ॲक्सिडेंट झाला होता आणि तो असा त्याची इतकी भीती बसली माझ्या मनामध्ये की 10 दिवसानंतर आम्ही लगेच गाडी बुक केली. मनू कोऑपरेट करते का ह्याच्यामध्ये? जेव्हा मनू शांत असते ना तेव्हा असं बघावं लागतं की नेमका काय पराक्रम चालला हिचा. इंस्टाग्रामकडून जास्त पैसे मिळतात की यूट्यूबकडून? हा तर मी एक ब्लॉग पोस्ट केला होता, मिनी ब्लॉग. त्याच्यामध्ये आत्तापर्यंतची सगळ्यात जास्त कमाई झाली होती ती म्हणजे 10,000 रुपये. पण नाही म्हटलं तरी मी जेव्हा जॉब करायची त्याच्या 5 ते 10 पट मी कमवते. नमस्कार, मी तेजा. भन्नाट तेजा शो या पॉडकास्ट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आपल्या चॅनलवरती आपण रोज वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांशी संवाद साधत असतो आणि त्यातून तुम्हाला बरीच माहिती देखील मिळते. तर आज आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध ब्लॉगर, यूट्यूबर भक्ती चेडे, ज्यांच्याकडून आज आपण त्यांच्या यूट्यूब जर्नीबद्दल खूप काही गोष्टी जाणून घेणार आहोत. चला तर मग एपिसोडला सुरुवात करूया. नमस्कार ताई, भन्नाट तेजा शोच्या मंचावर तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. तुम्हाला सांगायला मला आवडेल की आमची 1-1.5 वर्षापासून ओळख आहे आणि आम्हाला कॉन्टेंट क्रिएशनसाठी सोबत यायचं होतं, बट ते पुढे ढकलत आता फायनली पॉडकास्टच्या मंचावरती आमची भेट झालेली आहे. बरोबर आहे. मागे जेव्हा माझं यूट्यूब सिल्वर प्ले बटन आलं होतं ना, तर तेव्हाच असं नाही का मी तुला कॉल केला होता की आपण भेटूयात Yes. आणि तू पण येशील तर मला छान वाटेल. पण तेव्हा तू आय थिंक इथे नव्हती ना. त्यावेळेला माझं कॉलेज सुरू होतं, सो कॉलेजमुळे माझी एक्झाम वगैरे असल्यामुळे नाही येता आलं. पण छान वाटलं इथे येऊन. तर आज आपल्याला खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहेत आणि प्रेक्षकांनाही ते खूप काही जाणून घ्यायचंय हो, तुमच्याबद्दल. मी तुला तेच म्हणणार होते की आपण इथे ना जशा आत्ता पॉडकास्ट स्टार्ट व्हायच्या अगोदर जशा गप्पा मारत Yes. होतो ना तशाच गप्पा मारूयात. म्हणजे मला असं वाटायला नको की कुठेतरी मी जॉब इंटरव्ह्यूला वगैरे आली आहे असं. येस, नक्कीच. तर सोशल मीडियाची सुरुवात नक्की तुमची कशी झाली? लग्न झालं तेव्हा मला असं होतं, म्हणजे लग्नाच्या सुरुवातीला तर मी जॉब करत होते. पण लग्नानंतर मला असं होतं की नाही, आता मला जॉब नाही करायचा आहे आणि मग घर बसल्या काहीतरी करायचं आहे. मग घर बसल्यानंतर मी आणि माझ्या नणंद पण होत्या, छोट्या नणंद आमच्यासोबतच राहायच्या. तर मग तेव्हा असं सर्च करत होते की एक्झॅक्टली काय करू शकतो आपण. मग बरेचसे असे होलसेलर्स वगैरे असतात ना, त्यांना आम्ही कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला की आपण कुर्तीचा बिझनेस करूया का, साड्यांचं करूयात का, की घरी बसल्या असं आपण करू शकतो, ऑनलाईन करू शकतो. आणि नेमकं तेव्हा कोविडचं पण होतं. आणि मग ते झालं. पण असं वाटलं की खूप इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे आपल्याला आणि मग ते काही केलंच नाही. त्याच्यानंतर फ्लॉवर ज्वेलरीचं मी चालू केलं, की आपण घरबसल्या ज्वेलरी बनवूयात आणि ज्या काही ब्राईड्स किंवा कोणी असेल तर मग आपण त्यांना देऊयात. थोडे दिवस ते केलं होतं. पण मग माझ्या नंदेने सुचवलं, की "वहिनी तुम्ही हे असं व्लॉगिंगचं वगैरे का नाही ट्राय करत?" कारण त्यांना खूप सवय होती व्लॉग्स बघायचे वगैरे नाही का असं. मग आम्ही रेसिपीपासून स्टार्ट केलं होतं. मग मध्ये कुठेतरी थोडंसं ते फ्लॉवर ज्वेलरीचं पण मी ॲड केलं होतं. आणि त्याच्यानंतर थोडा जसा कॉन्फिडन्स यायला लागला त्याच्यानंतर म्हटलं की चला आपण ब्लॉगिंगचं स्टार्ट करूयात आणि खूप बेसिकपासून सुरुवात केली होती. त्याच्यामुळे असं झालं की तेवढी माहिती नव्हती काय करूयात काय नाही. मग थोड्या गोष्टी एक्सप्लोअर केल्या पहिले, कधी कुठल्या शॉपमध्ये जाऊन किंवा कधी रेसिपीज टाकून किंवा अजून कधी कुठल्या वेगळ्या गोष्टी. मग त्यानंतर एकदा कळलं की हां याच्यामध्ये आहे काहीतरी आणि ब्लॉगिंग कंटिन्यू केलं. म्हणजे असं होतं. आफ्टर मॅरेज तुमची स्टार्टिंग झाली? हो, हो. After फॅमिलीकडून marriage. फुल सपोर्ट होता? फुल म्हणजे असं कधी कोणी नाही नाही म्हणलंय, की हां, हे तू करू नको किंवा तू कशाला करतीये, नाही का. जेव्हा मी स्टार्ट केलं होतं तेव्हा माझ्या मिस्टरांचं म्हणजे सगळ्यात मोठा सपोर्ट जर मला कुठला म्हणलं तर माझ्या मिस्टरांचा होता, अभिजितचा. आणि माझ्या छोट्या नंदीचं पण होतं, की हां, वहिनी आता हे करू शकताय, बाकी लोकं तर तुम्ही पण करूच शकता असं. पण बाकीच्यांचं असं होतं, की खर्च करायला पाहिजे का? किंवा असं वाटलं ना मनामध्ये कुठे, की नाही हे चांगलं, तरी मला असं कधी म्हणून नाही दाखवलं, की भक्ती तू हे नको करू. माझ्या माहेरचे पण नेहमी सपोर्टिव्ह होते. माझ्या सासऱ्यांना बरेच लोकं म्हणायचे, की "तुमची सून हे असं काय करतीये?" नाही का. तेव्हा त्यांना कुठेतरी वाटायचं, पण त्यांनी कधी बोलून नाही दाखवलं. पण मग आत्ता ते सांगतात, की मला लोकं म्हणत होते आणि "काय तुझी सून करतीये?" असं तसं. पण बघ भक्ती तू आत्ता घरबसल्या एवढं सगळं गोष्टी करतीये मॅनेज. मग त्यांनाही छान वाटतं असं. म्हणजे कोणी नाही नाही म्हणलं, पण सपोर्ट होता एकंदरीत. मग बिफोर सोशल मीडिया कशी होती लाईफ किंवा तुमचं एज्युकेशन किंवा फील्ड काय होती? माझं BSc PGDMLT झालं आहे. मी जॉब करायचे एका MNC कंपनीमध्येच लॅबमध्ये. ॲक्सेशन ऑफिसर म्हणून मी काम केलेलं आहे. त्याच्यानंतर लॅब टेक्निशियन म्हणून मी काम केलं आहे. सगळ्यात सुरुवातीला तर मी रिसेप्शनिस्ट आणि फ्लेबोटॉमिस्ट म्हणून पण काम केलेलं आहे.
तर सुरुवातीला मी जॉब करायची आणि लग्नानंतर मग हे आता जसं तुला सांगितलं ते. म्हणजे लग्नामुळे जॉब स्टॉपच केलेला का? लग्नामुळे असं नाही, ह्यांचं कधीच असं नव्हतं की नाही तू जॉब नको करू. तू जे करशील, तुला जे खरंच मनातून वाटते करावंसं, ते तू कर. असं कधीच नाही की ह्या गोष्टीत अडवले, त्या गोष्टीमध्ये अडवले. पण माझंच एक होतं की मी लॅबमध्ये होते. तिथे कसं असतं की सुट्ट्या नसायच्या. मग आता इकडे पण मला सासूबाई नाही आहेत. मग सगळ्या गोष्टी एकटीने कसं मॅनेज करायच्या? आता बरेचसे लोकं मॅनेज करतात, त्याबद्दल काही डाऊट नाही आहे. पण माझी एक इच्छा होती की नको, आपण घरबसल्या काहीतरी करू शकतो असं. मग कंटेंटमध्ये व्लॉगिंगच का डिसाईड केलं? व्लॉगिंग असं ना, की सुरुवातीला मी पेज स्टार्ट केलं होतं तेव्हा भक्तीचं आर्ट गॅलरी म्हणून केलं होतं, की काय करू शकतो आपण ह्याच्यामध्ये किंवा रेसिपीजमध्ये काय करू शकतो. पण आपल्याला खरंच त्यात म्हणजे तेवढी आवड पण आहे का? आणि आपल्याला ते तेवढं जमतंय पण का? कारण कुठलंही काम ना आपण मला असं वाटतं 100% देऊन केलं तर ते सक्सेसफुल होतं, राईट? आणि यांचा जॉब होता. यांना वर्क फ्रॉम होम काही नव्हतं पहिल्यापासूनच. म्हणजे सुरुवातीला होतं कोविडमध्ये. पण मग त्यामुळे आम्हाला कधी ट्रॅव्हलिंग व्लॉग म्हटलं तर फिरायला तेवढं जाणं शक्य नव्हतं किंवा मग कुठले असतात ना की आपण शॉप एक्सप्लोअर करू किंवा बाकी काही गोष्टी करू, तर त्यात त्यांना पण तेवढा वेळ देणं शक्य नव्हतं. मग आपण घर बसल्या असं काय करू शकतो, की तेव्हा ठीक आहे, तेव्हा बेबी नव्हतं, काय नव्हतं, पण पुढे पण आहे ना की बेबी झाल्यानंतर पण हे आपल्याला कंटिन्यू करता आलं पाहिजे. आणि एक असतं की लोकांचं नेहमी की कुठल्याही गोष्टीला ना खूप असं कमी समजलं जातं. आत्ता तू बघत असशील तर व्हिडिओज बनवणं म्हणजे ज्या लोकांना काहीच माहिती नाही आहे ना, त्यांना असं वाटतं की व्हिडिओज बनवणं, हां, ही तर खूप फालतू गोष्ट आहे. पण घर बसल्यासुद्धा आपण काहीतरी करू शकतो आणि विदाऊट एनी इन्व्हेस्टमेंट. म्हणजे आपल्याकडे फोन तर असतोच, राईट? एक माईक तर मी अजूनपर्यंत चांगला माईक घेतलेला नाही आहे आणि लाईटचं म्हणाल किंवा काय स्टुडिओ लाईट वगैरे असतो, त्याची पण तेवढी काही गरज पडत नाही. मग ते एक माझं कम्फर्ट झोन होतं, की मी माझं घरही सांभाळू शकते, कुठला सण आला तर तेही करू शकते आणि ते दाखवत ज्या घरी बसणाऱ्या बायका आहेत, तर त्यांना मोटिवेटसुद्धा करू शकते. म्हणजे बऱ्याचदा असं होतं ना, की लोकं माझे व्लॉग्स बघतात, कारण "भक्ती, तू इतकं सगळं कसं काय करतेस? मॅनेज कशी म्हणजे करते? बेबीला पण बघतेस, त्यानंतर तुझं घर पण एकदम टापटीप असतं." मेन म्हणजे हो. ह्याच्यासाठी पण बरेच जण मला बघतात आणि विचारतात, की "तू कसं काय करते?" आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे व्लॉगिंगचं पण करते. आता ह्यात तू एक व्लॉगर आहे, तर तुला माहिती आहे, की ह्याच्यामध्ये किती सगळे आपल्याला एफर्ट्स टाकावे लागतात. जेव्हा असं आपण नाहीये, की दिवसभरात 4-5 हो. तास शूट केलेलं असतं, तेव्हा आपण फार तर 15-20 मिनिटाचा व्हिडिओ हो अपलोड आणि करतो. काही वेळेला तर असं ते 45 मिनिटाचं जे असतं, तर ते आपल्याला कुठेतरी 10-15 मिनिटावर आणायचं असतं. तर ते पण थोडंसं मला असं वाटलं, हे माझं कम्फर्ट झोन आहे. मग आपण हे केलं पाहिजे. मग ॲक्चुअल बूस्टिंग कधी मिळालं YouTubeमधून? YouTubeमध्ये मी 1 वर्ष सुरुवातीला केलं. मला तेवढी काही आयडिया नव्हती. खूप बेसिकपासून स्टार्ट केलेलं. त्याच्यामुळे मग मी फक्त टाकायची, कसं टाकायला पाहिजे, काय टाकायला पाहिजे, ह्याही काही आयडिया नव्हत्या. पहिला व्हिडिओ माझा जो व्हायरल गेला होता, तो 7 लाखापर्यंत गेला होता. ते सुद्धा माझ्यासाठी म्हणजे खूप होतं. शॉर्ट होता तो. गणपतीच्या टायमिंगचा. पण त्याच्यानंतर एकदमच सायलेंट होतं माझं अकाउंट. तर मग मेहनत तर करत होती, पण मग ह्यांचं पण असं झालं, की "भक्ती, तू एवढं करतीये, पण त्यातून मला असं वाटतं, की नाही मिळत आहे, तू बंद करून टाक किंवा सुरुवातीपासून त्यांचं एक होतं, की "तू लाँग फॉर्मॅट व्हिडिओ नकोच करू ना, कशाला करतीये, जर तुला तेवढं मिळत नाहीये तर." पण मला असं होतं, की यार नाही, आपल्याला बायका विचारतायत, की "ही रेसिपी फुल दाखव तू किंवा हे तुझं पूर्ण दाखव, तुझं रुटीन कसं असतं पूर्ण दाखव." म्हणजे जे काही 1000-2000 मला फॉलो करतायत, ते पण विचारायचेच आणि ते खूप असे जेन्युइनली माझे बघायचे व्लॉग्स असं. आणि मग त्याच्यानंतर झालं की नाही, आपण ते काय आपलं होत नाहीये, आपण थोडंसं शॉर्टकडे लक्ष देऊयात. हे म्हणतायत तसं आपण एकदा करून बघायला काय हरकत आहे, नाही का? मग मी प्रेग्नन्सीचा माझा आय थिंक 7वा की 8वा महिना होता. त्यानंतर मी असं ठरवलं की चला आपण कंटिन्यू शॉर्ट्स टाकूयात आणि आठवड्यातून 2 लाँग फॉर्मॅट व्हिडिओज अपलोड करूयात. मग शॉर्ट्स टाकत गेले आणि त्याच्यामध्ये असं दिसलं की नाही, ह्याच्यामध्ये छान व्ह्यूज येतात. म्हणजे मी हॉस्पिटलला गेली होती काहीतरी सोनोग्राफी वगैरे करायला. तेव्हा 40,000 व्ह्यूज दिसले माझ्या याच्यावरती. अरे, शॉर्टला आपले 40,000 व्ह्यूज आले 2 तासामध्ये, हे कधीच नाही झालंय. चल, आता आपण हेच करूयात. ते छान बूस्ट मिळाला तेव्हापासून आणि मग तेव्हापासून मी कन्सिस्टंट राहत गेले. म्हणजे लाँग फॉर्मॅट जास्त नव्हतेच माझे पहिल्यापासून. पण जे काही शॉर्ट होते ना, त्याच्यामध्ये पण मग छान चालू झालं. आणि मग Instagramकडे कधी वळलात? Instagram माझं YouTubeच्या अगोदर होतं. हां. हां, म्हणजे मी YouTube स्टार्ट केलं होतं, पण त्याच्याकडे तेवढं काही लक्ष देत ओके. नव्हती. मग असं झालं की Instagramवरती आपण काय करूयात? तर आम्ही दोघांनी ठरवलं, चला आपण कॉमेडीचं करूयात का? आणि तेव्हा इतकं सुचायचं ना, कारण डोकं रिकामं होतं ना हां, गं. हां. आत्ता कसं झालंय, मुलीमुळे अर्धं तिथेच आपलं म्हणजे एनर्जी तिथेच जाते. अर्धी जी काही एनर्जी आहे ती. बाकी अर्धी कामामध्ये जाते. तेव्हा असं डोकं रिकामं असल्यामुळे सुचायच्या गोष्टी आणि त्यामुळे मग मी लिहून ठेवायचे. सॅटर्डे, संडे आम्ही शूट करायचो आणि आमचं कॉमेडी कंटेंट पोस्ट करायचो. मग त्यामध्ये सुरुवातीच्याच काही रील्सला असे मिलियन्समध्ये व्ह्यूज आले.
चला हेच करूयात आपण. सो हे असं झालं आणि ते जोपर्यंत सुचतंय तोपर्यंत आम्ही ते केलं. त्याच्यानंतर मग माझी प्रेग्नन्सी राहिली. मग मला त्रास पण खूप व्हायचा. मग ते काय मला कंटिन्यू नाही करता आलं. मग ते आम्ही तिथे स्टॉप केलं आणि परत मग ब्रेकच घेतला होता थोडा Instagramवरती आणि मग मिनी व्लॉग इकडे जे करतोय, काय हरकत आहे ना, आपण इकडे तेवढी मेहनत घेतोच आहे, तर सेम तिकडे पण पोस्ट करूयात. म्हणजे आधी Instaचा आणि YouTubeचा कंटेंट वेगवेगळा होता. वेगवेगळा होता. तिकडे कॉमेडी असायचं किंवा कुठे फिरायला गेलो तर आपण नाही का म्युझिक लावून करतो वगैरे त्या टाईपमध्ये. पण नंतर मी बरेच दिवस ब्रेक घेतला, तर मला असं बरेच जण बोलले, की "तू इकडे तर मेहनत करतीच आहे ना, मग तेच तिकडे पोस्ट कर." मग ते हळू झालं. मग जेव्हा तुम्ही व्हायरल झालात, लोकांकडून चांगला रिस्पॉन्स यायला लागला, तेव्हाची फिलिंग काय होती? किंवा घरच्यांची पण काय फिलिंग होती? फीलिंग अशी मला अजूनही मला असं वेगळं काय वाटत नाही. म्हणजे मला असं मी कोणासोबत आता मी त्या दिवशी 2-3 दिवसापूर्वी मी एका ठिकाणी गेले होते. बरेच जणी माझे फोटो वगैरे काढले. त्यांना खूप छान वाटलं मला भेटून. मलाही त्यांना भेटून खूप छान वाटलं. पण असं आपण कुठेतरी काहीतरी खूपच मोठे झालोय असं मला असं कधी वाटत नाही. एकदम आपण हां, अजून तेवढेच आहेत. येतायत व्ह्यूज. पण आपण तेवढी मेहनत पण केली आणि असं होतं ना, की आपण अचानक जर आपल्याला काही भेटलं, तर आपल्याला त्याचा खूप मोठा धक्का बसू. वॉव! हे आपल्याला भेटले अशा टाईपमध्ये. पण आपण तेवढी 3 वर्ष घालवलेत. मग त्याच्यामध्ये त्या मेहनतीचं फळ भेटले आपल्याला असं. माझ्या घरच्यांना छान वाटतं. कुठे जर भेटले तर यार तर आपल्या मुलीसोबत फोटो वगैरे काढते आणि काहीतरी ओळख झाली यायची असं. छान वाटतं पण. आफ्टर बेबी मग तुम्ही हे सगळं कसं मॅनेज करता? आता हे कंटेंट क्रिएशन प्लस शूट पण असतात, ॲडव्हर्टायझिंग्स असतात आणि तुम्ही YouTube आणि Instagram दोन्हीवर पण तेवढेच ॲक्टिव्ह असता. मग हे सगळं कसं काय मॅनेज होतं? सगळ्यात मोठा जर सपोर्ट म्हटलं तर माझे मिस्टर अभिजित. काय होतं सकाळी ते 11 पर्यंत घरी असतात आणि संध्याकाळी साधारण 8, 8:30, 9च्या आसपास ते येतात. मग ते 11च्या अगोदरचा टाईम आणि त्याच्या ऑफिसमधून आल्यानंतरचा टाईम मनू पूर्ण वेळ त्यांच्याकडे असते. म्हणजे असं होतं काही वेळेला बरेचसे बायका रिलेट करत असतील नसतील माहीत नाही. पण असं बऱ्याचदा होतं, की यार मी पण तर थकून आलोय ना, असं बरेचसे लोकं म्हणत असतील. पण त्यांचं असं कधीच होत नाही. ते पूर्णपणे तेवढं 100% देऊन तिलाही बघतात. त्यामुळे मी सकाळ संध्याकाळची ती कामं करू शकते. आणि शूटचं मग अधून-मधून शॉर्ट्स तर आपले होतात. त्याला एवढं नाही लागत काही. पण जे लाँग फॉर्मॅट व्हिडिओ असतील किंवा मग प्रमोशनल शूट असतील, तर ते मी वीकेंडला ठेवते. मग ते थोडं माझ्यासाठी बरं पडतं. आणि असंही होतं खूपदा, की मला जर तुला आता माहीतच असेल, तर वीकडेजमध्ये नाही मला द्यायचाच आहे हा व्हिडिओ. मग अशा वेळी प्लीज सुट्टी घ्या ना तुम्ही किंवा मला जायचं आहे शूटला प्लीज काहीतरी ॲडजस्टमेंट करा ना. सो हे असं होतं. सो फुल सपोर्ट तिकडचा आहे. त्यामुळे हे सगळं मॅनेज होते. बाकी मग एक मेड आहे. भांडी फरशी वगैरे करण्यासाठी ते करतात. मग बाकीची कामं करत-करत मनूला बघत-बघत होऊन जातं. मनू कोऑपरेट करते का ह्याच्यामध्ये? नाही, ती अजिबात नाही. म्हणजे लोकांना जेवढी ती शांत दिसतीये ना, की अरे मनू किती गोंडस बाळ आहे. हां. हां. तसं मनू जेवढं गोंडस बाळ आहे ना, तेवढीच ती अशी काहीतरी कुटाणेबाज पण आहे. म्हणजे अशी काहीतरी करून ठेवते ती. जेव्हा मनू शांत असते ना, तेव्हा असं बघावं लागतं, की नेमका काय पराक्रम चाललाय हिचा. जेव्हा जाऊन बघते ना, तेव्हा ते नक्कीच तिथं काहीतरी होत असतं. असं आहे तिचं. आणि तिला जेव्हा आपण म्हणू ना, की "मनू असं कर ना गं तू. प्लीज हाय कर ना गं" किंवा "मनू तू हे म्हणून दाखव ना गं." नाही. हे तिचं असतं. ती नाही तसं कोऑपरेट करत. आफ्टर प्रेग्नन्सी तुम्ही स्वतःला कसं काय मेंटेन केलं? म्हणजे एवढं वेट हा वगैरे प्रश्न मला पण? खूप जणांनी हो. विचारलाय. म्हणजे Instagramवरती तर मला कंटिन्यू येत असतं, "अगं तू एवढी मेंटेन कसं काय? किंवा तुझं बेली फॅट कुठं गेलं? तुझं तर सी सेक्शन आहे, मग कसं काय नाही दिसत?" फक्त वेटच नाही, इव्हन स्किन वगैरे पण तुमची खूप छान आहे. मग कसं हो. काय एवढं झालं? ते म्हणजे माझी डिलिव्हरी झाल्या-झाल्या म्हणजे एक तर सुरुवातीपासून माझी तब्येत अशीच आहे. म्हणजे मी असं गोलू-मोलू बच्चा म्हटलं तर अशी कधी असेल, की जेव्हा मी 5वी-6वी पर्यंत वगैरे असेल. त्याच्यानंतर नाही, मी अशीच आहे. त्यामुळे मला ते सोपं झालं, की माझी बॉडी परत जशाल तशी झाली आणि जेव्हा माझं प्रेग्नन्सीमध्ये पण 14-15 किलो वजन वाढलं होतं ना, तेव्हा ते कुठेच दिसून येत नव्हतं. आणि त्याच्यानंतर सी सेक्शन झाल्यानंतर डॉक्टर सांगतात ना, की हे एक्सरसाइज करा, ते एक्सरसाइज ते नॉर्मल एक्सरसाइज केलेत. मी बाकी कधी काही केलं नाही. पण तेच जागरण किंवा हा कामाचा स्ट्रेस, आता डिलिव्हरी झाल्यानंतर पण ब्लॉग्स काही बंद नव्हतेच. मग स्ट्रेस येतोच थोडाफार कुठे किंवा मग धावपळ ह्याच्यामध्येच कमी झालं. असं खूप वेगळं काही केलं नाही आहे मी. पण एक आहे, की मी खूप असं बाहेरच्या गोष्टी खूप खात नाही. तेलकट म्हणा किंवा मग गोडची क्रेव्हिंग होते जेवणानंतर. पण जेव्हा क्रेव्हिंग होते तेव्हाच ते आणायचं आणि तेव्हाच ते खायचं. म्हणजे फिनिश होईल एवढंच आणायचं. असं आणून फ्रीजमध्ये खूप सारे चॉकलेट्स, खूप आईस्क्रीम वगैरे असं नसतं आमच्याकडे. कारण ते त्यांच्यासाठीही चांगलं नाही आणि ते माझ्यासाठी पण चांगलं नाही म्हणून. आता कंटेंट क्रिएशन करताना बऱ्याच लोकांचं असं असतं, की त्याचा हा व्हिडिओ चांगला जातोय किंवा त्याचा हा कंटेंट चांगला जातोय, तर मी पण तसंच काहीतरी करतो असं असतं. मग आपल्याला खरंच जे आवडतं ते करावं, की जे पब्लिकला आवडतंय ते केलं पाहिजे कंटेंट क्रिएशनमध्ये?
मला असं वाटतं म्हणजे मी पण ह्या गोष्टी केल्यात. स्टार्टिंगच्या फेजमध्ये मला असं वाटायचं, "अरे, हिनं पण तर हेच केलंय, मग हिचं सगळं चालतंय, माझं का नाही चालत आहे?" असं एक होतं आपल्या बाबतीत. तर मला असं वाटतं आपल्याला जे आवडते ना, ते आपण करावं. पब्लिक सगळ्याच प्रकारची आहे. आता तू जर बघायला गेली, तुला माझे व्हिडिओज आवडत असतील, पण दुसऱ्या व्यक्तीला माझे व्हिडिओज नाही आवडणार, राईट? त्यामुळे आपल्याला काय आवडतंय हे जर आपण केलं ना, तर तशा प्रकारची ऑडियन्स आपण गेन करू शकू. राईट. लोकांना काय आवडतंय हे जर आपण करत बसलो तर आपल्यालाच लिंक नाही लागणार की मी काय करू? आणि मुळात लोकांना आवडते म्हणून जर आपण करायला गेलो ना, तर आपल्याला त्याच्यामध्ये आवड असेल नसेल हे माहीत नाही. त्यामुळे आपण ते जास्त काळ करू शकणार नाही ना. एक लिमिटेड पिरियड पुरते आपण म्हणजे कसं असतं फेकनेस किंवा जे असतं ना, की मी ही पण करणार, मी ते पण करणार आणि लोकांना थोडं इम्प्रेस करणार. ह्या गोष्टी जास्त दिवस नाही चालत. तुम्ही जे जेन्युइन आहात, तुम्ही ते दाखवलं तर तुम्ही ते लाँग टर्मसाठी चालतं असं मला तरी वाटतं. आणि मला हे थोडंसं कळायला उशीरच लागला, की आपण स्वतःचं दाखवायला पाहिजे. थोडंसं होतं माझं, की 6 महिने, वर्षभर, की अरे ही हे करते तर आपण करूयात का ट्राय? पण ठीक आहे, होतं प्रत्येकाचं तसं. आपल्याला एकदा आपला पाथ कळला ना, की मग थोडं सोपं जातं. पण शेवटी एकच आहे, की आपल्याला जे आवडतं ते आपण करावं आणि जे आपल्याला जमतं मुळात, ते आपण करावं. ॲक्च्युअलमध्ये मी सुद्धा केलेलं असं स्टार्टिंगला. जेव्हा मिनी व्लॉग आले ना, तर त्यावेळेला असं गावठी भाषेतले व्लॉग जास्त चालायचे. हो, हो, मग हो. मी पण ते ते ट्युनिंग वापरायला बघितलं. बट पहिल्यापासून माझी लँग्वेजच तशी नव्हती. तर ते खूप वेगळंच काहीतरी व्हायचं. आणि आता मी या भाषेत बोलते, ते मग लोकांना असं होतंय, की तेव्हा तर नाटक करत होती किंवा आत्ता आत्ता तरी करतीये, नाटक. असं होऊन जातं. मला पण आत्ता येतं, की भक्ती खूप फेक आहे. आता मला जे लोकं भेटलेत ना किंवा भक्तीला खूप ॲटिट्यूड आहे, असं मला पण येतं बरं का. मला जी लोकं समोरासमोर भेटली आहेत, ती कधीच म्हणणार नाहीत, की भक्ती फेक आहे किंवा भक्तीला ॲटिट्यूड आहे किंवा भक्तीचं काय जे असेल ते. पण जी फक्त मला सोशल मीडियावरती बघतात ना, त्यांना नाही कळणार, की भक्ती कशी आहे. कारण जी 1 मला मिनिटाच्या खूप किंवा 10 नाही मिनिटाच्या व्हिडिओत कळत, नाही नाही, कुणाला नाही. ओळखू शकत. जी मला खूप आधीपासून फॉलो करतायत, ते अजूनही म्हणतात, की भक्तीला आम्ही खूप आधीपासून फॉलो करते. भक्ती कशी आहे ते आम्हाला माहिती आहे. पण जे आत्ता-आत्ता फॉलो करतायत किंवा जे फक्त निगेटिव्हिटी पसरवले तर त्यांना नाही कळणार, की भक्ती कशी आहे, असं होतं. त्यामुळे मी जशी आहे, मी तशीच दाखवते. जशी आपली म्हणजे ग्रोथ होते, फॅन फॉलोइंग सोबत हेटर पण निर्माण होतातच. आणि ट्रोलिंगला प्रचंड सामोरं जावं लागतं. मग ट्रोलिंग वगैरे कसं हँडल केलं तुम्ही? मला आधी तर तसं जाणवायचंच नाही कधी. म्हणजे मला निगेटिव्ह कमेंट्स खूपच कमी होत्या. म्हणजे आत्तापर्यंत 3 महिन्यापर्यंत नाही म्हटलं तरी म्हणजे खूप 0% होत्या असं म्हटलं तरी चालेल. पण घरानंतर लोकांना काय झालं माहीत नाही. जे निगेटिव्ह लोकं होते ना, ते जास्त असे वरती आले, की घर झालंय हिचं म्हणजे हिला खूपच ॲटिट्यूड आलाय. असं नाहीये किंवा मग हे गावाकडून आलेत आणि ह्यांनी घर केलंय. म्हणजे म्हणणं काय नेमकं गावाकडच्यांनी येऊन काही मेहनत करू नये का? किंवा घर करू नये का? असं. तर मला त्यानंतर खूप निगेटिव्हिटी आली. पण मला ज्यांना वाटतंय ना, की खरंच रिप्लाय केला पाहिजे, मी त्यांना रिप्लाय करते. आणि ज्यांच्याशी मला असं वाटतं, की ह्यांना बोलण्यात काही अर्थच नाहीये. मी ती कमेंट डिलीट करते किंवा मग तशीच ठेवते. कारण काय होतं ना, आपण बोलणार, मग अजून त्याच्यावर ते परत बोलणार, ते परत बोलणार. ते तेवढे रिकामे असले तरी आपण तेवढे रिकामे नाही आहोत ना. आपल्याला घरातलीही कामं आहेत, आपल्याला मुलालाही सांभाळायचं आहे आणि आपल्याला हेही करायचं आहे. आणि तेवढं ते जे 0% लोक आहेत त्यांना मी जास्त बघतच नाही. कारण हे जे 99% 99.99 म्हटलं तरी चालेल, हे लोकं आहेत ते खूप चांगले आहेत. मला काल रात्रीच एक फोन आला सांगते तुला. रात्री 10च्या आसपास वगैरे Instagramवरती कॉल आला. मला तुम्हाला बोलायचं आहे आणि तुम्हाला अप्रिशिएट करायचं आहे. तुम्ही खरंच खूप छान करता आणि कसं मॅनेज करता असं. इतकं म्हणजे इतकं भरून येतं ना मला त्यावेळेला, की यार असे पण लोकं आहेत न आणि भेटता एवढं न प्रेम भेटता भेटेल. एवढं प्रेम देणारे आणि त्या खूप वेळ मला गप्पा मारत होत्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, आपण जी निगेटिव्ह लोकं आहेत, त्यांना तुम्ही कितीही सांगा. तुम्ही अख्खा निबंध जरी लिहिला ना, वो नहीं मानेंगे. ते त्याच इंटेन्शनने आलेले ते असतात. त्याच ह्याने बघणार, की तुम्ही असेच आहेत, नाही तू अशीच आहे. मग त्यांना समजवण्यात काही अर्थच नाहीये. मला ह्यांनी नेहमी सांगितलंय, मानूच्या पप्पांनी. जे निगेटिव्ह आहेत, तू त्यांना कितीही समजून सांगितलं, तर ते निगेटिव्हच राहणार आहेत. आणि जे पॉझिटिव्ह आहेत, त्यांना सांगण्याची गरजच नाहीये ना. मग तू का तुझा वेळ वाया घालवते? त्यांना तुझ्यावर विश्वास आहे ना. सो अशा प्रकारे मॅनेज करते. मागे काही दिवसापूर्वी माझ्याबद्दल खूप निगेटिव्हिटी पसरवण्याचा प्रयत्न पण केला होता. पण जे मला पहिल्यापासून फॉलो करतायत त्यांना माहिती आहे मी कशी आहे. त्याच्यामुळं माझ्यावरही तेवढा त्याचा काही इम्पॅक्ट नाही झाला आहे आणि मला असं वाटते माझ्या ऑडियन्सवरती पण नाही झाला आहे. सो असंच आपण जेवढं पॉझिटिव्ह राहू ना, तेवढ्या गोष्टी छान-छानच होतायत. आपण जसे आहोत तसं दाखवलं तर तेवढ्या गोष्टी छानच होतात. तर आता घरावरून मला विषय आठवला. तुम्ही आता जस्ट म्हणजे खूप चांगलं घर पण बांधलंय आणि गाडी पण घेतली तुम्ही. तर याच्यामध्ये सोशल मीडियाचा किती वाटा होता?
हे पण खूप जणांनी विचारलंय मला आणि लोकांचं असं असतं की नाही आमच्याच जीवावर केलंय. म्हणजे जे निगेटिव्ह 2-4 लोक आहेत त्यांच्याबद्दल बोलते, पॉझिटिव्ह तर भरपूर आहेत. तर याच्यामध्ये ना सोशल मीडियाचा अजिबात वाटा नाही आहे. तर जेव्हा आमचं लग्न झालं 2021 मार्चमध्ये, त्याच्यानंतर 2021 सप्टेंबरच्या आसपास आम्ही घर घेतलं. त्यामुळे घराचा आता काही विषयच नाही. आम्ही तेव्हाच ते बुक केलं होतं. आणि राहिली गोष्ट कारची, तर तुला माहीत असेल नसेल माहीत नाही, आमचा ॲक्सिडेंट झाला होता आणि तो असा त्याची इतकी भीती बसली माझ्या मनामध्ये, की 10 दिवसानंतर आम्ही लगेच गाडी बुक केली. आणि तेव्हा सोशल मीडियाचं इन्कम येऊन म्हणजे एक स्टेबल इन्कम तर नव्हतंच, पण जे काही थोडंफार येत होतं, ते साधारण 7-8 महिन्यापूर्वीचं येत होतं. त्यामुळे सुरुवातीच्या फेजमध्ये तुलाही माहिती आहे आपण किती कमवत असतो, नाही का? त्यामुळे त्यातही माझा अजिबात वाटा नाही आहे. ते दोन्हीही गोष्टी यांनीच केल्यात. इव्हन आमची कुठलीही आम्ही छोटी-मोठी गोष्ट घेतो ना, तर ते त्यांच्याच इन्कममधून होते. फक्त मी एक घरामध्ये टीव्ही घेतला होता. तो सोशल मीडियाच्या इन्कममधून घेतलेला आहे आणि तसं मी लोकांना सांगितलं पण होतं असं. ॲक्सिडेंट म्हणजे टू व्हीलरवरून झालेला का? हो, मनू 10 महिन्याची होती बापरे! आणि त्या ॲक्सिडेंटनंतर मला इतकी भीती बसली आहे, म्हणजे तू इथून इथपर्यंत चल चौकात चल, असं जरी म्हणली, मी नाही येणार गाडीवर. काय झालं असं आहे होतं माझं. नक्की? आम्ही युटर्न घेत होतो आणि समोरनं अशी गाडी आली. आली ती आम्ही डायरेक्ट तिघंही तिन्हीकडे पडलो. असं झालं होतं. आणि मनूचं तर अक्षरशः हे पूर्ण कपाळ असं दबत होतं आणि त्यानंतर खूप भीती बसली. माझी ही साईड पूर्ण मार लागला होता. 8-10 दिवस मला पायही ठेवता येत नव्हता. मुक्का मार लागलेला. असं मेजर खूप नाही झालं, पण तेच असं होतं ना, की चला हा संकेत आहे का? मग आपण आता कशाला पुढे जायचं ना? आणि कर्म चांगले असतील तर त्याच्यासोबत नाही वाईट घडत. ते आहे. आणि छोटे बाळ असतात म्हणजे असतील ना सोबत, तर त्यांना तर देव नेहमीच वाचवतो. मी असं नाही आहे, की मी देवाचं खूप काही करते, की जप-तप हे केलंच पाहिजे, उपवास केलेच पाहिजेत वगैरे, वगैरे. मी रोजची पूजा करते, ती पण रोज होत नाही. आठवड्यातून 1-2 वेळा तर मिस होतेच. पण मला असं वाटतं, की माझा विश्वास आहे आणि त्याचं फळ मला आत्तापर्यंत पण YouTubeवरती जे काही मिळालंय ना, त्यात माझे प्रयत्न असतील, लोकांची साथ आहेच आणि देवाचं खूप मोठं योगदान आहे. नाहीतर आपण कितीही मेहनत केली ना, तर काही शक्य नाही आहे. आणि लोकांचं एक माइंडसेट झालंय, की सोशल मीडियामधून खूप भरभरून पैसे मिळतात. रोजच पैशाचा पाऊस पडत असतो. खूप जणांचं तर असं माइंडसेट आहे, की लाईक केले की पैसे पडतात. नाही, नाही, म्हणून नाही. काही जण केलेले लाईक पण काढून घेतात, जे आपले म्हणजे हेटर असतील ते. हां. सो असं असतं का? नक्की कसे कितपत पैसे मिळू शकतात यातून आपल्याला? नाही, लाईकमध्ये वगैरे तर पैसे नाही मिळत. मी जास्त तर शॉर्ट्स करते, मिनी व्लॉग्स. मिनी व्लॉग्समध्ये आता तू बघशील तर 10,00,000 जरी व्ह्यूज गेले 100, 200, 300 वगैरे येतात. म्हणजे मिनी व्लॉग्समध्ये तेवढे पैसे नाही आहेत. डिपेंड करतं व्हिडिओवरती. तर मी एक व्लॉग पोस्ट केला होता मिनी व्लॉग. त्याच्यामध्ये आत्तापर्यंतची सगळ्यात जास्त कमाई झाली होती ती म्हणजे ₹10,000. जी एका मिनी एका मिनी ब्लॉगमधून? व्लॉगची. जी तुलाही जास्त वाटत असेल ना? मलाही विश्वास बसत नव्हता, की सिरियसली? म्हणजे जिथे 1,00,000 व्ह्यूजला आपल्याला 100-200 वगैरे बरोबर येतायत आहे. किंवा 10,00,000 व्ह्यूज असतील तर एक 400-500-200 वगैरे येतायत. तिथे 10,000 कसं काय होऊ शकते? किती व्ह्यूज होते त्याच्यावर? 1 मिलियन होते तेव्हा. पण तो प्रॉडक्टचा होता. म्हणजे आपण रिव्ह्यू जसा देतो ना, त्या टाईपमध्ये मी घरासाठी काही गोष्टी मागवल्या होत्या, त्याचा होता. तर मला असं वाटतं, की ते तुम्ही कशा प्रकारचा व्हिडिओ बनवताय, त्याच्यावरती तुमचं पेमेंट असतं. अजूनपर्यंत मी तसं काही फोकस नाही केले. माझं नॉर्मलच चाललेलं असतं. पण तेवढे मिळतात. पण एकंदरीत तुम्ही जर डेली लाँग व्हिडिओ अपलोड करत असाल आणि छान व्ह्यूज असतील, तर तुम्ही ₹1,00,000 कमवू शकता. पण मला असं वाटतं YouTubeपेक्षा प्रमोशनमध्ये जास्त पैसा आहे. सो थोडीफार त्याचीसुद्धा मदत होते. Instagramकडून जास्त पैसे मिळतात की YouTubeकडून? मला YouTubeकडनं. कारण Instagram स्वतः पे नाही करत. त्यामुळे त्याचा तर काही विषयच नाही. आणि त्याच्यावरती मला प्रमोशन्स पण जास्त नसतात. असं. मी मनूचे केलेत, पण ते खूप कमी ह्याच्यावरती केलेले आहेत. सो तिकडून तेवढा इन्कम नाही माझा जनरेट झाला. YouTubeवरती होतो चांगला असं. पण ते पण लाँग फॉर्मॅट व्हिडिओ नसतात माझे, त्यामुळे माझा एवढा होत नाही. पण जो कोणी क्रिएटर लाँग फॉर्मॅट व्हिडिओ डेली करत असेल ना, त्याचा खूप छान इन्कम होतो असं. मग ते व्ह्यूजवरती डिपेंड असतं, की तुम्हाला किती व्ह्यूज येतायत. मग त्यामध्ये लोकांना किती ॲड्स दिसतायत, किती लोकं स्किप करतायत, किती लोकं बघतायत. आता हे बेसिक गोष्टी सगळ्यांनाच कळल्यात. असं झालं खरं तर. मग हे जे रेग्युलर तुमच्या आता लाँग व्हिडिओज पण असतात किंवा आठवड्यातून 1-2 जे काही म्हणतो. मग ते ठरवून करतात त्याच्यासाठी आधी ठरवलेलं असतं असं करायचं व्लॉगमध्ये की ते कशा फ्लोमध्ये होतं? मी एखादी गोष्ट ठरवते, की चला आता मी त्याच्याकडे चालली आहे. तर तिथलं मी तिला दाखवेल. पण मग येतानाचं किंवा जातानाचं किंवा गेल्यानंतरचं हे काही ठरवलेलं नसतं. ते एकदम नॅचरल वेमध्ये होऊन जातं. पण त्याच्याकडे जायचं म्हटलं तेजा दिसणार आहे किंवा आता माझ्याकडे नवीन वस्तू येणार आहे. सपोज माझ्याकडे कपाट येणार आहे.
तर आजच्या व्हिडिओमध्ये चला आपण कपाटचं दाखवूयात, पण सकाळचं रात्रीचं काय दाखवायचं हे जसं होईल तसं त्या पद्धतीनं ठरवून गोष्टी केल्या ना तर काय होतं माहिती आहे का, त्या तशा नाही झाल्या तर मग आपली खूप चिडचिड होते. ती चिडचिड एक तर नवऱ्यावर निघते नाही तर मुलावर निघते. त्याच्यापेक्षा ठरवून तेवढ्या गोष्टी मी नाही करत. आणि जेव्हा मला ठरवून करायच्या असतात तेव्हा मग मी सॅटर्डे संडे निवडते, जेणेकरून हे मनूला पूर्णपणे बघतील आणि मी ज्या काही गोष्टी ठरवल्यात त्या तशा होतील. सध्या म्हणजे हे नाही विचारलं पाहिजे तरी पण एक इन जनरल मी विचारते, सोशल मीडियामधून किती इन्कम जनरेट होते सध्या? आता मी माझी जॉबची किंवा माझी यूट्यूबची जर्नी पोस्ट केली आहे. कमी जास्त होते. फेस्टिवल असेल तर थोडी अर्निंग जास्त होते, कारण त्या टायमिंगला प्रमोशन्स जास्त असतात. हां, बाकी वेळेला कमी होते. पण नाही म्हटलं तरी मी जेव्हा जॉब करायची त्याच्या 5 ते 10 पट मी कमवते. जॉबवाले आता माइंडसेट चेंज करतील. नाही, माझा पगार कमी होता म्हणून मी तेवढ्या पटीनं कमवते आहे. हां, आता माझा पगार किती होता काय ते त्या जर्नीमध्ये दिसणारच आहे लोकांना. पण तेवढा होता म्हणून माझं ते एक 5, 7, 10 पट वगैरे होते. जर सपोज मध्ये जसं टिकटॉक बंद झालं तसं हे आता यूट्यूब असेल किंवा इंस्टाग्राम चुकून बंद झालंच तर फ्युचरमध्ये काय प्लॅनिंग असणार आहे तुमचं? मला सुरुवातीपासून असं डोक्यात आहे की माझं स्वतःचं काहीतरी करूयात का आपण किंवा बिझनेस करूयात का आपण. तर त्याकडे थोडासा कल असेल. म्हणजे यांच्या डोक्यामध्ये तशा काही आयडियाज आहेत. तर मग त्याकडे थोडासा कल असेल की मी ह्यांना त्यांच्या बिझनेसमध्ये हेल्प करेल असं. अजून कुठला बिझनेस हे मी फिक्स नाही ठरवलं, त्यामुळे मी ते इथे नाही सांगू शकत. आणि तुम्हाला सोशल मीडियातून प्रमोशनच्या वेळेला भरपूर प्रोडक्ट वगैरे येतात. मध्ये आय थिंक ड्रेसेस पण खूप यायचे तुमच्याकडे. ते ॲक्च्युली विशलिंगचं असतं. ओके. म्हणजे विशलिंग तुला माहीत असेल तर तो एक प्लॅटफॉर्म असा आहे की आपण इन्व्हेस्टमेंट आपल्याला करायची गरज नाही त्याच्यामध्ये. आपण ड्रेसेस असेल किंवा घरातल्या वस्तू असतील किंवा काही होम डेकोरचं साहित्य असेल ते आपण मागवायचं, लोकांपर्यंत पोहोचवायचं आणि मग त्याच्यामध्ये लोकांनी जर परचेस केलं तर आपल्याला काही कमिशन मिळतं आणि ते रिटर्न करायचं असं असतं. ते ड्रेसेस माझे नव्हते. मग त्यातले मला जे आवडतील ते मी ठेवते. आणि मग बाकीचे रिटर्न करून टाकायचे. बरेच क्रिएटर्स आहेत त्याच्यामध्ये पण तसे. मी अजून त्याच्यामध्ये नाहीये त्यामुळे मला माहित नाही, नाही मी एवढं. ते स्टार्ट केले आणि तो इन्कम सोर्स खरंच खूप छान आहे. म्हणजे ज्या लेडीजला असं वाटतं ना, की नाही YouTubeमध्ये आपण कम्फर्टेबल नाही आहेत, की आपली लाईफ शेअर करा ब्लॉगिंगमध्ये किंवा मग अजून दुसऱ्या गोष्टीमध्ये आपल्याला तेवढं जमत नाही आहे. तर ते अशा गोष्टी दाखवून छान इन्कम जनरेट करू शकतात. पण तुम्हाला पूर्णपणे त्यावरती फोकस करावं लागेल. माझं असं झालं, की मला एक ऑडियन्स जनरेट झालेली आहे ऑलरेडी. तेवढा रीच मिळतोय. त्यामुळे मी ते विशलिंगचं केलं तर लोकांपर्यंत पटकन व्हिडिओ पोहोचतो. तसं फक्त विशलिंग केलं तर थोडासा वेळ लागेल असं. आजकाल पण आता व्लॉगिंगमुळं आपलं पर्सनल लाईफ पूर्ण सोशल मीडियावरती जातंय असं होतंय. तर मग त्याचं काय वाईट कधी झालंय का? त्याचा वाईट परिणाम कधी झालाय का? की कसं असतं ना, आपल्याला कुठल्या गोष्टी शेअर करायच्या आणि कुठल्या नाही शेअर करायच्या हे आपल्याला कळलं पाहिजे. प्रत्येक घरामध्ये भांडणं असतात, थोडेफार वाद असतात, थोडंफार नोकझोक असतेच. पण मग ते आपण शेअर करावं का? काहींना ते कॉन्टेंट वाटतं. हां, काही लोकं ते कॉन्टेंट बनवतात, पण ते आपण खरंच शेअर करावं का? किंवा आपले काही स्वप्न असतात. तर मग असं वाटतं ना, की नको बाबा. काही लोकं कमेंट्समध्ये पण सांगतात, की नजर लागते अशा गोष्टी शेअर करू नयेत. तर त्या गोष्टी व्हायच्या अगोदरच खरंच शेअर कराव्यात का? हे आपल्याला पटतंय का? हे आपण थोडं पहिले आपल्या मनाला विचारायचं आणि त्याच्यानंतर त्या शेअर करायच्या. एक गोष्ट झाली होती, एके ठिकाणी मी राहत होते. आता काही सांगत नाही त्याच्याबद्दल डिटेलमध्ये. पण तिथे मी असं थोडंफार एक शूट करून माझ्या व्हिडिओमध्ये अपलोड केलं होतं. तेव्हा मला बरेच जण अक्षरशः भांडायला आले होते. "हे तू कसं काय टाकलं यामध्ये?" की असं चुकीची इन्फॉर्मेशन खूप अशी चुकीची काही नव्हती किंवा काहीच नव्हतं असं. पण तरीही त्यांना ते चुकीचं वाटलं. ते वेगळा विचार करतायत किंवा मला ते नाही वाटलं तेवढं, मी वेगळा विचार करते. दोन्हीही विचार बरोबरच आहेत. असं नाही की त्या चुकीच्या आहेत किंवा मी चुकीची आहे. पण तेव्हा असं झालं होतं की तुझ्यावरती मी पोलीस केस करू. म्हणजे लोकांचे चेहरे दिसले होते का व्हिडिओमध्ये? तुझ्यावरती आम्ही पोलीस केस करू किंवा मग तुझं चॅनल बंद करू. असं. म्हटलं ठीक आहे, मी तो व्हिडिओ डिलीट करते. तिथे माफी मागितली त्यांची की आणि नंतर परत रिपोस्ट केला व्हिडिओ. तेवढी मोठी गोष्ट नव्हती, पण त्यांना ती वाटली. त्यामुळे मलाही असं होतं की नको, आपण तो डिलीट करूयात आणि हे करूयात. ॲक्च्युली तशी पोलीस केस वगैरे होत नाही किंवा चॅनल पण बंद होत नाही. पण नाही, स्टार्टिंगमध्ये नाही, ते आत्ताच झालं होतं. पण तसा तेवढा काही इम्पॅक्ट नाही पडत आणि माझ्यामध्ये तशा वेगळ्या चुकीच्या गोष्टी काही नाही घडल्या असं. ॲक्च्युली हा प्रश्न विचारला म्हणजे माझ्यासोबत घडलेलं आहे असं. एकदा मी असं म्हणजे मिनी व्लॉगमध्ये मी सगळंच कॅप्चर करत जाते. आपल्याला व्लॉगिंगच्या फ्लोमध्ये कळत नाही की आपण आसपासचं काय काय कॅप्चर केलं आहे. मग एखाद्या व्यक्तीचा चेहरा वगैरे त्यात येऊन जातो. तर मी एक पेट्रोल पंपचा व्हिडिओ टाकला होता आणि तिथे जी पेट्रोल भरणारी एक लेडीज होती आणि त्यांचा व्हिडिओ गेला व्हायरल. मिलियनमध्ये ती रील गेली होती. डायरेक्ट त्यांचे मिस्टर आमच्या घरापर्यंत आले आणि तो व्हिडिओ डिलीट करा.
का तर ते काहीतरी समथिंग त्यांचं लव्ह मॅरेज होतं आणि ते तिकडून कुठून तरी आले होते इकडे. सो आमची माहिती लागली वगैरे इतक्या गोष्टी झालेल्या. मग मला बापरे! तर डिलीट करावा लागला व्हिडिओ. नाही, नाही. मला पण तुला सांगते, जेव्हा ती 8-10 जणी माझ्यासमोर आले होते ना, तेव्हा मला असं झालं होतं, की काहीतरी झालंय आता. भक्ती तुझ्या घरापर्यंत आलेत म्हणजे काहीतरी झालंय. आणि त्यानंतर असं झालं होतं, की यार खरंच म्हणजे व्हिडिओ बनवणं एवढं अवघड आहे? म्हणजे जेवढ्या लोकांना गोष्टी सोपं सोप्या वाटतंय. वाटतात ना, येस. तेवढं सोपं नाहीये. कुठलीच गोष्ट सोपी नाहीये. आता दिवाळीच्या टायमिंगमध्ये प्रमोशन्स वगैरे केली. पण तेव्हा मला 2-2 वाजेपर्यंत जागून करावं लागलं. म्हणजे जे वाटतं ना लोकांना, की व्हिडिओज बनवणं म्हणजे खूपच हे आणि निव्वळच आमच्या जीवावर करताय. मला तेच सांगायचं, की ते तसं अजिबात नाहीये. तिथे कुठेतरी आमचा पण वेळ आम्ही दिलेला आहे. बरोबर आहे. मी जो दिवसभर बाकी दिलेलं आहे माझं. जॉबकडे देताय, हो. तो आम्ही इकडे देतोय. इकडे देतोय. म्हणजे आमचं पण काहीतरी स्ट्रगल आहे. देव पण आम्हाला तेवढी साथ देतोय आणि तुम्ही पण तेवढी साथ देताय. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहेत. निव्वळ भक्तीने भक्तीच्या जीवावर केलं असंही नाहीये किंवा निव्वळ तुम्ही तुमच्या जीवावर असं पण नाहीये. तर हे सगळेजण करतायत म्हणून हे सगळं छान सुरळीत चाललंय आणि ते सगळ्यांना छान दिसतंय. पण ॲक्चुअली त्याच्यामागे खूप मेहनत आहे. आता लोकांना असं पण होतं ना, जेव्हा वारंवार प्रमोशन वगैरे मिळायला लागतात, तेव्हा ते कमेंट करायला लागतात लगेच, तुम्हाला काही प्रमोशनसाठी आम्ही सबस्क्राईब केले का वगैरे. तर ते त्याच्या मागे पण काही गोष्टी असतात, ते लोकांना माहीत नाही. तर ते तुम्ही सांगाल तर बेटर होईल. म्हणजे त्याच्यामागे कसं आता मी जसं सांगितलं YouTubeमधून तेवढा इन्कम नाहीच आहे. जो काही इन्कम म्हणजे ज्यांना छान व्ह्यूज येतात मिलियन्समध्ये लाँग फॉर्मॅट व्हिडिओला व्ह्यूज येतात त्यांचं ठीक आहे किंवा लाखोमध्ये येतात. पण ज्यांना तसे नाही आहेत किंवा जे फक्त शॉर्ट्स बनवतात त्यांना प्रमोशन्स करावेच लागणार आहेत. आणि शेवटी काय होतं ना, आम्ही एवढं जे मी 3 वर्ष फ्रीमध्ये केलंय, त्याचं कुठेतरी मला फळ मिळालं पाहिजे ना. आता एक विचार कर, तुझ्या घरी मेड असेल. मेडला एक दिवस तिनं सुट्टी घेतली, तिनं तिच्या बदलीवर दुसरी बाई पाठवली, ती फ्रीमध्ये करणार आहे का? एक दिवस काय अर्धा तास कोणी फ्रीमध्ये नाही करत. आपण तर आपले 3 वर्ष त्याच्यामध्ये घातली आहेत. मी 3 वर्ष घातलेत, कोणी 10-10 वर्ष घालू शकतं. कोणाला एका दिवसामध्ये सक्सेस मिळू शकतं. पण फ्रीमध्ये कोणीच करणार नाही ना. सगळे काहीतरी आपल्याला वाटतंच ना, की चला ह्यातून आपल्याला काहीतरी अर्निंग झाली पाहिजे. त्याच्यामुळेच आपण करतो. त्यामुळे कुठेतरी थोडंसं ऑडियन्सने पण समजून घेतलं पाहिजे. जर आपल्याला नाहीच प्रमोशन बघू वाटत, तुम्ही स्किप करा. इंटिग्रेशन आलं कुठे? 2-3 मिनिटं स्किप करायचं. तिथं बटन असतंच. स्किप करायचं, पुढचा व्हिडिओ बघायचा. आणि असं पण होतं ना, काही लोकांना खरोखर त्यातून म्हणजे फायद्याच्या गोष्टी पण मिळतायत. आता बघ बऱ्याचशा गोष्टी काही लोकांना माहीत असतात, काही नसतात. आपण काय करतो ना, एक चांगल्याने रिव्ह्यूज सांगतो. आता मी मागेच 2 दिवसापूर्वी एक प्रमोशन केलं होतं, जे की एका मेडिसिनबद्दल होतं. त्यात लोकांच्या खूप सगळ्या कमेंट्स, "तू काय डॉक्टर आहेस का? तू सांगायला. तू आधी वापर आणि नंतर आम्हाला सांग." ब्रँडसोबत मी अगोदरच बोलले होते, मी असं अजिबात सांगणार नाही, की मी हे यूज करतीये. तुम्ही जरी मला सांगत असाल, की तू यूज करतीये असं सांग किंवा तुम्ही लोकांना घ्या म्हण. प्रमोशन पण इथे कट करत. नको करायचं मला हे प्रमोशन. मी फक्त तुमची जी टॅबलेट आहे, त्याची माहिती सांगेल. ही अशी-अशी टॅबलेट आहे. ही असं-असं वर्क करते. जरी तुम्हाला घ्यायची असेल, तरी तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या. इथपर्यंत सांगितल्यानंतर निगेटिव्ह कमेंट्स करायचा मला असं वाटतं, की एवढा विषय नाही आला पाहिजे. तरी पुढच्या सुद्धा गोष्टी तिथे ऐकतच नाहीत हां, लोक. पुढच्या गोष्टी नाही ऐकत. बरं मग तुला सांगायचंय ना, की डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या. मग इथे तू कशाला हे करतीये ना? व्हिडिओज बनवला कशाला? जर तुला सांगायचं डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायचे तर आम्ही डायरेक्ट डॉक्टरांकडे जाऊ. तू व्हिडिओज का बनवला? सांग. आता अरे हा आमचा एक कामाचा भाग आहे, नाही का? ते आम्हाला तिथे करणं आहे. एकतर कमेंट आली, की काही जर ह्याच्यामध्ये वाईट गोष्टी घडल्या, तर हिच्यावर डायरेक्ट केस करा. अरे बापरे! असं नाही होऊ शकत ना. मी कुठे फोर्स केला तुम्हाला, की तुम्ही ती घ्याच म्हणून. आणि शेवटी लोकं पण आधी पण आपण प्रॉडक्ट कसे घ्यायचं, की टीव्हीवरती काहीतरी ॲडव्हर्टायझिंग यायची, ते बघून आपल्याला माहिती कळायची. फक्त आता वे बदलला ॲडव्हर्टायझिंगचा. बरोबर आहे. कारण आता सोशल मीडियाकडे लोकं जास्त वळतायत. आता तू बघशील ना, तर टीव्ही घरात असेल, तरी टीव्ही कोणी बघतच लावत नाही. नाही. 4 माणसं असतील, तर 4 माणसं प्रत्येकाच्या हातात एक फोन असतो. असं झालंय. त्यामुळे मग त्या टीव्हीवरती ॲडव्हर्टाइज चालतंय. मग ते म्हणजे असं नाही वाटत, की ते पूर्णपणे चुकीचं आहे. पण ठीक आहे, तुम्हाला नाही आवडत, तुम्ही ती स्किप करा तो पार्ट आणि पुढे बघा. पण असं खूप निगेटिव्हिटी नका पसरू. कारण त्याने काय होतं माहिती आहे का? जे पण लोकं आता मी आहे, मला एक घरनं सपोर्ट आहे म्हणून छान आहे. पण एखादीचा नवरा असेल, तो बोलतो की नको करू, हे नको करू. पण तिला स्वतःला कुठेतरी प्रूव्ह करायचंय म्हणून ती करतीये ना. तर मग तिला कुठेतरी डिमोटिव्हेट होतं ना, की यार आपला घरचा पण सपोर्ट नाहीये. लोकं पण आपल्याला निगेटिव्ह बोलतायत. मग कशाला करायचं हे? कुठेतरी असं होतं किंवा एखाद्याची जर घाणेरडी कमेंट्स कोणाच्या पाहिल्या, तर असंही होतं की नको करायला, हे सोडून द्या किंवा एखादा वाईट विचार पण करू शकतं ना. तर थोडंसं एक कमेंट करताना थोडं भान ठेवा, की काय बोललं पाहिजे, काय नाही बोललं पाहिजे. एखाद्यावर तुम्ही न भेटता किती आरोप केले पाहिजेत. आणि मुळात ना, जे लोकं आपला फेस दाखवायची हिंमत ठेवत नाहीत, त्यांच्या कमेंट्सचा तर विचार आपण केलाच नाही पाहिजे. मला एक त्या दिवशी कमेंट आली,
सासऱ्यांसोबत गेली होतीस फिरायला आणि तुझ्या नंदेनं तर छान साडी घातली होती, मग तुला एखादा छानसा ड्रेस घालायला काय झालं होतं? मी जो घातला होता तो ड्रेस पूर्ण कॉलर होती, टॉप होता आणि जीन्स होती. अंग भरून कपडे होते छान. माझ्या सासऱ्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे. मग हे काय, की जीन्स घालण्यातच काय भारी वाटतं काय माहिती, अशी ती कमेंट होती. मी प्रोफाईल जाऊन बघितलं, शॉर्टवर होता प्रोफाईल. म्हटलं शॉर्ट्स घालून एवढी हिंमत येतेच कुठून की दुसऱ्यांना नावं ठेवायची? म्हणजे आपण तसं असू तर तुम्ही लोकांना नावं ठेवा ना, की आम्ही फक्त सोशल मीडियावर दिसतोय म्हणून तुम्ही आम्हाला काहीही बोलणार. हे चुकीचं आहे ना पूर्णपणे. मग त्यानंतर त्या बाईने डीपी बदलला. मग खाली कमेंट्स, की "ताई अगं तिने डीपी बदलला बघ." त्यानंतर मला कळलं. सो असं सुद्धा बऱ्याचदा होतं. पण तेच की ज्यांची हिंमत नाही आहे ना आपल्या डीपी ठेवायची, त्यांचं तर आपण मनावरच नाही घेतलं पाहिजे. जसं की सोशल मीडियामधून तुम्हाला आता बरेच चांगले पण अनुभव आले आणि वाईट पण अनुभव आले. मग त्यातला सगळ्यात चांगला अनुभव काय होता आणि सगळ्यात वाईट अनुभव काय होता? कसं असतं ना, हे असा प्रश्न विचारला का पटकन वाईट अनुभव आपल्याला पटकन बरोबर आहे. आठवतो. बरोबर. आणि चांगला अनुभव आठवायला थोडासा वेळ लागतो. कारण खूप सगळे चांगले अनुभव आहेत गं. म्हणजे मी जर सोशल मीडिया नसतं केलं, तर मी इमॅजिन पण नव्हतं केलं, की मी एवढ्या चांगल्या-चांगल्या ब्रँड्ससोबत काम करू शकेल. आणि खरंच जे चांगले ब्रँड्स असतात, तेच शक्यतो आपण घेतो. नाहीतर गेमिंग वगैरे आपल्याला खूप येतात आणि ते हो. लाखोने पे करायला येस. तयार असतात, तरी आपण घेत नाही. का तर नको, कोणाचे पैसे वाया जायला नको. पण जे आपण प्रॉडक्ट शेअर करतो ते जेन्युइन असतात, काहींना सूट आणि हे लोकं विचार नाही करत. हो. हे लोकं विचार नाही करत आहे. नाहीतर गेमिंगचं केलं तर आपल्याला लाखो मिळतील ना गं फॉरेन वर्षाला. ट्रिप पण ऑफर मग होतात. मग तर ते आपण नाही करत. तर आपण चांगल्याच गोष्टी शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो. फक्त एवढंच होतं की त्या ब्रँडचं नाव वगैरे घेतो त्यामुळे लोकांना असं होतं की यार खूपच प्रमोशन वगैरे होतं. तर चांगल्या-चांगल्या ब्रँडसोबत काम करण्याची संधी मिळाली. खूप सगळे लोकं ओळखायला लागले की यार भक्ती चेडे कोण आहे? आणि माझं एक असंच होतं की पहिले मी जेव्हा तुला म्हटलं ना फ्लॉवर ज्वेलरीचं करायचे, तर तेव्हा माझ्या चॅनलचं नाव होतं भक्तीचं आर्ट गॅलरी. मला नाव ह्याच्यासाठी चेंज करायचं होतं. म्हणजे मला नव्हतं माहिती हां, सोशल मीडियामधून मला एवढा इन्कम मिळेल की नाही. पण माझ्या डोक्यात कुठेतरी होतं की मला सिल्वर प्ले बटन आलं पाहिजे. ते एकच स्वप्न होतं माझं पहिले. मी हे पण सांगितलं ऑडियन्सला माझ्या. सिल्वर प्ले बटन आलं पाहिजे आणि ज्या माणसानं माझ्यासोबत म्हणजे हेल्प केली आहे मला, ज्याने मला एवढं ग्रो करण्यासाठी हेल्प केली, त्यांचं कुठेतरी पुढे आडनाव म्हणा काय लागलं पाहिजे किंवा माझं सासरचं आडनाव लागलं पाहिजे. म्हणून भक्तीज आर्ट गॅलरी सोडून परत भक्ती चडे करायचा अट्टास होता. म्हणजे तोच चॅनलचं नाव तुम्ही चेंज केलं. हो, हो. फक्त चॅनलचं नाव चेंज केलं आणि भक्ती चडे असं नाव ठेवलं. तर तो एक खूप छान अनुभव होता आणि ब्रँडसोबत काम करायला संधी मिळाली आणि बाकी खूप चांगले-चांगले अनुभव आलेत खरं तर मी सांगत बसले तर वेळ नाही पुरणार. पण वाईट अनुभव एक होता असा, की मागच्या 2-3 महिन्यापूर्वी माझ्याबद्दल खूप निगेटिव्हिटी पसरवण्यात आली होती. आणि काय होतं ना, जेव्हा दूरचे लोकं वाईट बोलतात आपल्याला, तेव्हा काय नाही वाटत गं. चला यार, आपला आणि ह्याचा कधी काही संबंध नाही आहे. पण जेव्हा एखादी जवळची व्यक्ती आपल्याबद्दल वाईट बोलते ना, म्हणजे आपण जसं नाही आहोत, तसं पण कधी-कधी बोलण्यात येतं ना, काही गैरसमज असतील, काहीही असेल, तेव्हा खूप वाईट वाटतं. आणि तेव्हा मला इतकं वाईट वाटलं होतं, की अक्षरशः मी ते बघून मला असं अक्षरशः डोळ्यात पाणी आलेलं, की अरे, एखाद्या व्यक्तीसाठी आपण कधी काहीतरी केलंय. आपण असे आहोत, की आपण देव नाही आहोत, राईट? की बदल्यामध्ये काहीच नको बाबा मला. कुठेतरी असं वाटतं ना, की ह्या व्यक्तीनं पण आपल्याला छान राहिलं पाहिजे. तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं. म्हणजे राग नव्हता आला खरं तर. जो राग येतो ना, यार हिने माझ्याबद्दल असं का केलं आणि मी पण असं करेल, असं नव्हतं झालं. पण कुठेतरी वाईट वाटलं होतं, की अरे ह्याच्यासोबत आपण इतकं छान-छान बोलत होतो, ह्या व्यक्तीने असं केलं. तो तर एक वाईट अनुभव होता आणि त्याच्यानंतर मला खूप साऱ्या कमेंट्स पण खराब येत होत्या एक दिवस. पण मला माझ्या पप्पाने म्हणा किंवा ह्यांनी सांगितलं होतं, "तू फक्त शांत राहा." कारण शांत राहून जे आपण करून लोकांना उत्तर देऊ शकतो, ते बोलण्यातून नाही देऊ शकत. जसं मगाशी म्हणलं, निगेटिव्ह लोकांना तुम्ही कितीही ओरडून सांगा, त्यांना ते निगेटिव्हच वाटणार आहे. आणि जे कोणी पॉझिटिव्ह लोकं आहेत ना, त्यांना त्या आपल्या गोष्टी पॉझिटिव्हच वाटणार आहेत, असं होणार आहे. मी त्यावेळी शांत राहिले आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे तुमच्यावर कितीही मोठं संकट येऊ देत. तुम्ही जर ती वेळ गेली ना, म्हणजे वेळ खूप मोठं औषध आहे, असं म्हणतात. कुठलेही छोटे-मोठे प्रॉब्लेम्स घे तुझ्या आयुष्यामधले. काहीही असू देत. कोणाच्या मनाविरुद्ध काही गोष्ट झाली आहे किंवा कोणाला कुठल्या गोष्टीमध्ये सक्सेस नाही मिळालं आहे किंवा कुठलीही गोष्ट असू दे. 1 ते 8 दिवस, ते 4 दिवस, तो 1 महिना, तो 1 वर्ष एवढं गेलं, की एकदम नॉर्मल होतं सगळं. आणि सेम त्या पद्धतीनं मला माहीत होतं, की मला फक्त हे होतं, की हे 4 दिवस कधी जातील? हे 8 दिवस कधी जातील? असं. आणि मग ते झालं, की एकदम नॉर्मल. पण तो एक वाईट अनुभव होता, की माझ्याबद्दल निगेटिव्हिटी पसरवण्यात आली होती. आणि चांगले अनुभव तर भरपूर आहेत. तुमच्या सोशल मीडियाच्या फेममुळे बरीच लोकं जवळ आली असतील आणि काही लोकं स्वार्थापोटी पण जवळ आली असतील. तर अशी आहेत का लोकं तुमच्या लाईफमध्ये? असतील. मी नेहमी लोकांकडे ना चांगल्या दृष्टीने बघते.
माझ्यापेक्षा कमी सबस्क्रायबरवाली जरी व्यक्ती माझ्याशी जोडली जात असेल किंवा मी कॉन्टॅक्ट करते हां. बऱ्याचदा तर मीच कॉन्टॅक्ट केलेला असतो, की मी कॉन्टॅक्ट करते की चला कसं चाललंय बाबा तुझं, माझं कसं चाललंय. एक मला आवडतं रिलेशन मेंटेन ठेवायला असं. आणि मग त्यामध्ये आत्ता भक्ती छान आहे, आत्ता भक्ती सगळं छान-छान करतीये म्हणून एखाद दिवस ती लोकं चांगली राहत असतील. पण पुढे भक्तीनं त्याविरुद्ध थोडंफार काहीतरी केलं, तर त्यांचा स्वार्थ आहे की कसं आहे ते पुढे जाऊन कळणार आहे. आत्ताही आपल्याला कुठेतरी लक्षात येत असतं गं, की चला हे आपल्यासोबत राहतायत कारण आपले व्ह्यूज छान आहेत. पण आपल्या डोक्यामध्ये काय असतं, चल ना असू देत ना काय. आपल्याला खूप बेसिकपासून सुरुवात करावी लागली आहे. त्यामुळे मला आत्ता कुणाचाही फोन आला म्हणजे एकदम 0 सबस्क्रायबरवाल्यांनी जरी मला विचारलं ना, की "ताई हे कसं करू सांगशील का?" आणि मला खरंच ते जेन्युइन वाटले, तर मी रिप्लाय देऊन सगळं सांगत बसते, की "तू हे असं कर, ते तसं कर, ते तसं कर." मला असं वाटतं आपण थोडंफार सांगितलं पाहिजे. कारण आपल्याला सांगायला कोणी नव्हतं म्हणूनच माझे हे 2.5-3 वर्ष गेलेत. कोणी जर सांगायला असतं ना त्यावेळेला, तेवढा वेळ नसता गेला असं. त्यामुळे असतील स्वार्थपोटी पण काही जण असतील आणि काहींना खरंच मी आवडत असेल म्हणून पण माझ्यासोबत असतील. आता YouTubeमध्ये नवीन जे कोण येऊ इच्छित आहेत, म्हणजे आजकाल सगळ्यांचंच स्वप्न झालंय जवळपास, की म्हणजे पूर्ण प्रोफेशन म्हणून नाही, बट ॲटलीस्ट साइड इन्कम व्हावा यासाठी तरी YouTubeमध्ये उतरतायत. तर अशा लोकांना काय मेसेज द्याल? मला असं वाटतं YouTubeकडे निव्वळ पैसा म्हणून नाही बघितलं पाहिजे. मी जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा निव्वळ पैसा म्हणून नव्हतं केलं, की घरी बसल्या थोडंफार इन्कम जनरेट झालं ओके. निव्वळ पैसा म्हणून जर बघितलं ना आपण त्याच्याकडे, तर काय होणार ना तुम्हाला ते आज करावंसं वाटणार, उद्या व्हिडिओ शूट करावासा वाटणार, तिसऱ्या दिवशी वाटणार, की यार हे काय करतोय आपण हे असं, असं होणार. त्यामुळे तुम्हाला थोडं त्याच्यामध्ये थोडी तरी आवड असेल, एक आपल्याला 20% 40% जरी आवड असेल ना, तर तुम्ही ते करावं. नाहीतर तुम्ही ते नाही केलेलंच बेटर आहे किंवा निव्वळ मला बऱ्याचदा मेसेज येतो, "ताई तुला YouTubeमधून किती इन्कम होतं गं? मला पण चालू करायचंय." तुम्ही आता ताईचं इन्कम विचारताय, पण ताईने 3 वर्ष केले त्याचं काय? म्हणजे इन्कम होत असेल तर त्यात उतरते, असं डिपेंड आहे त्यांचं. म्हणजे इन्कम होत असेल तर मी उतरते. तर तसं अजिबात करू नका. तुम्ही जे काही करताय ते तुम्हाला त्यात आवड असेल, तुम्ही मनापासून करत असाल तरच तुम्ही ते करा. दुसरी गोष्ट म्हणजे कन्सिस्टन्सी ठेवा. आज केलं, उद्या केलं, परवा केलं, वर्षभर केले, मला काहीच नाही माहिती, चल दे सोडून. नका करू तसं. ठीक आहे, तुम्ही ते चॅनल ठेवा बाजूला, त्याच्यामध्ये तर काही चुका होत असतील तर ते तुम्ही बघा. वाटलं तर नवीन चॅनल स्टार्ट करा. आता जेव्हा मी माझी डेली लाईफ शेअर करते ना, त्याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी शेअर करू शकतो. घरातलं असेल, रेसिपी असेल, स्किन केअर असेल, हेअर केअर असेल, मेकअप असेल किंवा ट्रॅव्हलिंग असेल, सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये येऊ शकतात ह्या व्लॉग टाईपमध्ये किंवा असं. पण जेव्हा तुम्ही एखादं स्पेसिफिक निश घेऊन करताय, की तू फक्त सपोज पॉडकास्ट करते आणि तू जर कधी प्रमोशन केलं स्किन केअरचं तर कसं वाटेल ते? किंवा म्हणजे असं वेगळं काही जर केलं तर कसं वाटेल ते? चांगलं नाही वाटणार ना, म्हणजे बघणाऱ्यालाही नाही चांगलं वाटणार आणि मग व्ह्यूजमध्ये कुठेतरी थोडाफार फरक पडतोच, असं होतं. त्याच्यामुळं आपलं एक काहीतरी निश ठरवा. एक तर हे डेली लाईफचं करा किंवा मग तुमचं कुठलीही तुम्हाला ज्यामध्ये आवड आहे. कोणाला मशीन काम आवडत असेल किंवा स्टिचिंगचं काय आवडत असेल, कोणाला फिरायला आवडत असेल, त्यांनी ट्रॅव्हल ब्लॉग केलं तर बेटर आहे. कोणाला जर आता मी इकडं-तिकडं जाते, पण मला जास्त फिरायला नाही आवडत. का तर मला प्रवासात खूप त्रास होतो. म्हणजे मी जाईल, पण मला असं वाटतं डायरेक्ट मी तिथे पोहोचली पाहिजे. मला हा जो मधला प्रवास आहे ना, तो खूप नकोसा वाटतो YouTubeचा असं. तर 3 वर्षाचा केला. YouTubeचा 3 वर्ष केला गं, पण हे तास 2 तास मी आता तुझ्याकडे पण आली ना, यार 1 तासाचा प्रवास आहे बरं का, पण मला जायचंय तिला भेटायला. बट 1 तासाचे 2 तास झाले माझ्यामुळे. चुकीचं लोकेशन पाठवल्यामुळे. ठीक आहे, होतं कधी-कधी. तर हेच सांगायचं की तुम्ही थांबू नका तिथे किंवा लोकांसोबत नाही का, हे हे करते म्हणून आपण हे करूयात का? असं नका करू. तुम्हाला जे जमते ना, तेच तुम्ही करा, तरच तुम्ही पुढे जाता. तुम्ही जसे आहात तसे प्रेझेंट व्हा मेन म्हणजे. मला पण पहिले खूप वाटायचं की यार असं करूयात का आपण ह्याचं बघून, नाही का, तसं करूयात. पण नाही, तुम्हाला म्हणजे तुमच्या अंगामध्ये जे गुण आहेत ना, ते तुम्ही दाखवले ना, तेच लोकांना आवडतात, असं होतं. मला पहिल्यापासून स्वच्छतेची खूप आवड आहे. म्हणजे मी आईकडे राहते, मी माझ्या आत्याकडे गेली आहे, काढलं फ्रीज आवरायला, काढलं कपाट आवरायला, आता दसरा काढू गं तुझा, मी तुला आवरू लागतो. म्हणजे ते असं नाही की ह्याचं त्याचं, मला कुठेही गेलं तर स्वच्छता मला लागते. तर मला असं वाटतं की चला यार आपण घरातल्या ह्याच्यामध्येच खूप जास्त कम्फर्टेबल आहेत, आपण तेच करू. मग तशा वेळी ते करा, पण निव्वळ पैशासाठी नका करू एवढंच. पण लोकांचं असं पण होते ना, की मग मला जे आवडतं ते करायला गेलो तर ह्यात कॉम्पिटिशन खूप आहे. आता तसं बघायला गेलं तर खूपच कॉम्पिटिशन वाढले सोशल मीडियामध्ये. मग मी पुढे जाईन की नाही किंवा माझं चालेल का? मला बघतील का लोकं? असं होते. मग त्यांना काय म्हणाल? प्रत्येक गोष्टीमध्ये कॉम्पिटिशन आहे. कुठेच नाही आहे असं नाही आहे. जे आय-टीमध्ये ते बोलतील की नाही आय-टीमध्ये खूपच जास्त कॉम्पिटिशन आहे. म्हणजे मी माझ्या नवऱ्याकडनं हे ऐकते. त्याच्यानंतर मी जेव्हा जॉब करायची, जेव्हा लॅब होत्या, तेव्हा मला असं वाटायचं की यार आपण लग्नानंतर लॅब टाकूयात का स्वतःची? पण तेव्हा कळलं की नाही ह्याच्यामध्ये खूपच जास्त कॉम्पिटिशन आहे. त्याच्यानंतर आता सपोज माझे दाजी आहेत, ते त्यांचा ट्रान्सपोर्टेशनचा बिझनेस आहे. ते बोलतात, "ताई ह्याच्यामध्ये खूप कॉम्पिटिशन आहे." किंवा मग मला असं वाटतं की YouTubeमध्ये खूप कॉम्पिटिशन आहे.
सो प्रत्येक गोष्टीमध्ये कॉम्पिटिशन आहे. तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं वेगळेपण कसं दाखवता हे महत्त्वाचं आहे. आता तुम्ही डेली लाईफ पण शेअर करताय, पण तू बोलते कसं हे लोकांना आवडतं. वेगळेपण म्हणजे काही लगेचच काहीतरी एकदमच वेगळं करायचं असं नाही, क्रिंज वगैरे. लोक क्रिंजकडे जास्त वळत आहेत आता. हां, ते लोकांच्या डोक्यात खूप गेले, की क्रिंज केलं, घरातली भांडणं सोशल मीडियावरती टाकली, की खूप चालतं. पण ते एका पॉइंट नंतर काय लोकं नावं ठेवायला लागतात गं. लोकांना रिॲलिटी आणि हे कळतं. लोकं काही वेडे नाही आहेत ना, असं. तुला सांगितलं ना, मागे पण माझ्याबद्दल निगेटिव्हिटी खूप झाली होती. पण जी माझी माझी पॉझिटिव्ह लोकं होती, ज्यांनी मला आत्ता इथपर्यंत आणले, तर ती बोलायची, की "नाही, आम्हाला माहिती आहे भक्ती कशी आहे." सो तुमचं बोलणं त्यांना आवडतंय किंवा तुम्ही घरात एखादी गोष्ट काहीतरी करताय ती आवडतीये किंवा तुम्ही असं कधी भांडणं सोशल मीडियावरती नाही दाखवत ते आवडतंय. असं कुठल्याही गोष्टी असतील. तुमचं वेगळेपण तुम्ही ठेवा. असं. पुढे जाऊन असं नको म्हणाले, "यार तिने हे केलं होतं." असं काहीतरी विचित्र. चांगल्यामध्येच लोकांनी आपल्याला म्हणजे नाव घेतलं पाहिजे आपलं. असं वाईटामध्ये नाही, असं मला तरी वाटतं. थँक्यू सो मच. खूप वेळ झालं का आपण गप्पा मारतोय? मला असं वाटतं नेहमीपेक्षा तुझा पॉडकास्ट जास्तच मोठा होणार आहे. अजून पण खूप काही गोष्टी आहेत. बट ते आता मलाच म्हणजे काही विचारू असं झालंय. बट ठीक आहे, जी मला असं वाटतं, की प्रेक्षकांना जे अपेक्षित होतं ती सगळी उत्तरं मिळालेली आहेत तुमच्या लाईफबद्दल किंवा हे सोशल मीडियाबद्दल असेल, YouTubeबद्दल असेल. मला एक गोष्ट सांगायची आहे. जेव्हा मी व्हिडिओज बनवायला स्टार्ट केलं होतं नवीन-नवीन, तेव्हा मला एक जणच असं जवळचे रिलेटिव्ह म्हणल्या होत्या, की "बाळाचा काही विचार आहे की नाही, की व्हिडिओज बनवणार?" मला तेव्हा यार कसं काय लोकं असा विचार करतात? आता जर मी इथे जॉब करत असते, तर मला असा प्रश्न विचारला असता बरोबर. का, की जॉबच्या नादात काही बाळाचा विचार आहे की नाही? असं नाही कोणी विचारत गं. म्हणून व्हिडिओ बनवणाऱ्यांना नेहमी कमी का लेखलं जातं तेच मला कळत नाही. आणि मला हेच सांगायचं की कुठलंच काम कमी नाहीये. तुमच्या घरात जी मेड येते ना, ती पण स्वाभिमानाने काम करते आणि तिचं जे काही पगार आहे ती घेऊन जाते किंवा आपण तिला कधी फुकट पगार देत नाही. त्यामुळे कुठलंच काम कमी नाहीये, असं. तर मला ती एक गोष्ट सांगावीशी वाटली मुद्दाम. ॲक्चुअली माझ्यासोबत पण हे घडलेलं. तुम्हाला बाळावरून बोललं. माझं तर लग्न नाही आहे. बट मला गावी गेलं की स्टार्टिंगला लोकं म्हणायचे, "तू ठीक आहे, तू काय करते?" "हां, सोशल मीडिया करते." म्हटलं, "ठीक आहे, व्हिडिओज बनवते ती ठीक आहे. पण जॉब काय करते? मग काही करणार आहेस की नाही?" असं म्हटलं. किंवा लग्न कधी करशील असं पण येत असेल ना? म्हणजे कोणी याला प्रोफेशन म्हणून बघतच नाही किंवा ह्याच्यातून पैसे मिळतात हेही कुणाला माहीत नाही. आपण असेच उगाच व्हिडिओज बनवत राहतोय असं वाटतंय काही जणांना. एकतर काही लोकांना माहीत नाही की ह्याच्यामधून पैसा मिळतोय. त्यांचं एक माइंडसेट आहे की जॉब किंवा बिझनेस म्हणजेच पैसा आहे. तुला सांगितलं ना, माझ्या सासऱ्यांना पहिले म्हणायचे, की "तुमची सून काय व्हिडिओ बनवते?" आता माझे सासरे मी जर विषय कधी काढला, की "अहो, मग हे स्टोरेज नाही होते माझ्या फोनमध्ये, मला सारखं डिलीट करावं लागतं व्हिडिओ, मला एक फोन घ्यायचा आहे." माझे सासरे बोलतात, "अरे, तिला कॅमेरा घेऊन दे ना एखादा चांगला." असं. म्हणजे ज्यांना माहिती आहे, की ह्याच्यामधून म्हणजे ज्यांना नाही माहिती, की ह्यातून काहीच मिळत नाही, ते असा विचार करतात, की "चल यार, ह्यात काहीच नाही." आणि काही अशी पण लोकं आहेत, की त्यांना माहिती आहे ना, की ह्याच्यातून खूप पैसा भेटतो, तर त्यांना असं वाटतं, की काय करोडोनीच कमवतोय की काय आम्ही? असं अजिबात नाहीये. एखादा आय-टीमधला व्यक्ती जेवढं कमवत असेल त्याच्या आसपास आम्ही कुठेतरी जातो बाबा, असं. फक्त बेनिफिट एवढंच आहे की आपल्या कम्फर्ट झोनमध्ये राहून कम्फर्ट आपण हे करू झोनमध्ये शकतो. सगळ्या गोष्टी. आता मी जर जॉब करत असते, तर मला ते डब्बा करायचा, ते घेऊन जायचं. मनूला कोणी बघितलं असतं? आणि मला ते शक्यच नाहीये, की मी तिला कोणाकडे तरी ठेवू. आत्ता पण माझ्या डोक्यात खूपदा विचार येतो गं. मी सोशल मीडियामध्ये जास्त ॲक्टिव्ह नाही राहू शकत कारण हिच्यामुळे का? पण असं वाटतं, मी जर आत्ता मेड लावली, तर पुढे 2 वर्षांनी मला असं नको वाटेल. म्हणजे तिला सांभाळायला जर नॅनी लावली, तर मला असं 2 वर्षांनी नको वाटायला, की यार आपण आपल्या मुलीचं बालपण म्हणजे एन्जॉयच नाही केले तिच्यासोबत. नॅनीला काय दिलं? नॅनी गेली गार्डनमध्ये घेऊन. नॅनी बघतीये तिच्याकडे, का फोन घेऊन बसलीये, ती तिकडे धडपडतीये, काय चाललंय काहीच माहिती नाही. त्यामुळे ती अशी एक हिंमतच होत नाही, की मी तिला कोणाकडे तरी देऊ सांभाळायला. ती पडली तरी हां, चल आपल्यामुळे पडली हे राहतंय ना. तो एक गिल्ट येतो. पण नॅनीकडून पडली तर काय बोलणार आहे तिला तुम्ही? बरोबर. असं होतं. म्हणजे नॅनी ठेवणं वाईट आहे असं म्हणत नाही. प्रत्येकजण आपल्या कम्फर्ट झोननुसार करतो. पण मला असं वाटतं, की मी तरी त्या बाबतीत कम्फर्टेबल नाहीये. असं. सो सगळंच खूप छान पद्धतीने तुम्ही मॅनेज करता आणि बरंच काही आम्हाला शिकायला पण मिळालं. पुढे जाऊन मला हा एक्सपिरियन्स कामी येईल सेम फील्डमध्ये नक्कीच, असल्यामुळे. नक्कीच. तर आज तुम्ही इथे आलात आणि एवढा वेळ दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक यू. खरंच मला असं वाटतं ना, की म्हणजे मी आता दादांना पण म्हणलं असंच आल्यानंतर, की "तू लग्नाच्या अगोदर इतक्या सगळ्या गोष्टी कसं काय मॅनेज करते?" म्हणजे तू टीचिंग पण करते, तू व्लॉगिंग पण करते, तू आय थिंक एम-बी-ए केले ना? बी-फार्म केल्यानंतर एम-बी-ए केलंय. फार्म पण केलं एम-बी-ए म्हणजे आत्ताच जस्ट माझं एम-बी-ए कंप्लीट झालं. सो हो, आत्तापर्यंत हो. ते मी तुझे मॅनेज करत व्लॉग्स हे बऱ्याच करत होते. दिवसापासून बघते. तर एम-बी-ए पण केलंय आणि आता पॉडकास्ट पण स्टार्ट केले. मला असं झालं, यार मी लग्नाच्या पहिले का नाही केलं हे? म्हणजे कुठेतरी आपण करायला उशीर करतोय. जेव्हा पण तुमच्या डोक्यात येतं ना, की YouTube स्टार्ट करायचं, तेव्हा लगेच करा. बरोबर. अजिबात उशीर करू नका त्या गोष्टीसाठी. कारण मग पुढे पण तेवढाच वेळ लागतो ना गं सक्सेससाठी असं होतं. बट प्रत्येकाची एक वेळ ठरलेली असते आणि त्या वेळेत त्याला ते मिळतंच. हो, तेवढं आहे.
तो बघतोय कोणाचं कष्ट प्रामाणिक आहे आणि त्यालाच तो तेवढं देतो. बरोबर तुम्ही आज काहीतरी क्रिंज कॉन्टेंट करून काहीतरी तुम्ही फेमस व्हाल, ते सबस्क्रायबर्स तेवढे गेन कराल, पण पुढे चालून तुम्हाला ते टिकवणं खूप अवघड जाणार आहे. त्यामुळे जे आहे ते आपलं नॅचरल वेमध्ये टाकलं की ते बरं पडतं. आपल्याला विचार करण्याची गरज नाही, यार आपण काय खोटं बोललो होतं मागच्या वेळी. हो, असं होतं विचार असं. करण्याची गरज नाही. मी डायरेक्ट व्हिडिओ बनवू शकते आणि काहीतरी आपण सांगत गेलो ना खोटं, तर मग आपल्याला ते लक्षात ठेवावं लागतं. बरोबर ते आहे. खूप जास्त अवघड होतं. असं आहे. छान वाटलं खरंच गप्पा मारून. मला असं वाटलं होतं की मला असं फिलिंग येईल का की मी जॉबचा इंटरव्ह्यू द्यायला चालली आहे. नाही, मला सुद्धा छान वाटलं आणि म्हणजे आपण संपवायचं म्हणतोय, बट तो पॉडकास्ट संपतच संपतच नाही. आपल्या नाहीये. गप्पा सुरूच आहेत. तर हे नॉनस्टॉप राहणारच आहे. पुढे आपण व्लॉगिंगसाठी पण भेटत राहूच. हो, नक्की, तर नक्की. आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि नेक्स्ट पॉडकास्टमध्ये तुम्हाला कुणाला बघायला आवडेल तेही नक्की सांगा. धन्यवाद. चलो, बाय.